पण निव्वळ आम्ही पाहतोय बदनामीचं धन. काही चॅनल कशा आहे, अंबानीचा किती वाटा आहे, अदानीचा किती वाटा आहे, काढायला लावू नका. आणि त्यांना नकोच आहे शेतकरी आंदोलन, त्यांना नको आहे. हे जर काढत बसलो ना तर तुमच्या अंगलट येईल. आणि मग एकाच आंदोलनात आमचे सगळे आंदोलन व्यक्तिगत होते, आमच्या जीवावर बेतणारे होते. आम्ही 9-8 दिवस उपोषण बसलोय. वाईट आमचं झालं असतं, माझ्या कार्यकर्त्याचं झालं असतं. लाज वाटली पाहिजे बोलताना काहीतरी. आणि मग असं सगळं असताना आपण पाहतो 150 वर्ष लागले स्वातंत्र्याला. स्वराज्य निर्माण करायला छत्रपतीला 2 पिढ्या गमावं लागल्या. मी त्याची तुलना माझ्यासोबत नाही करत, पण 8 महिन्यातलं आंदोलन आम्ही पूर्ण कर्जमाफीकडे घेऊन चाललो आहे. हे सोपं आहे, हे यश नाही आहे. सगळे शेतकरी एकत्र होऊन लढतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? सगळे लोक एकत्र होऊन रस्त्यावर थांबतं, सगळ्या जातीपाती विसरून धर्म विसरून लोक शेतकरी म्हणून लढायला लागतं, हे यश वाटत नाही का तुम्हाला? आंदोलन म्हणजे फक्त काय मागणी पूर्ततेसाठी असतं का? आज आम्हाला आनंद आहे का महाराष्ट्रभर फक्त शेतकरी या नावावर चर्चा होतंय. हे सगळ्यात मोठं यश आहे. सगळेजण बोलायला लागले शेतकरी म्हणून. जो कर्जाचा मुद्दा संपला होता, या बच्चू कडून आणि त्याच्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवला. किती आंदोलन केलं आम्ही आतापर्यंत. संभाजीनगरला मोर्चा केला जेव्हा एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा आम्हाला शब्द दिला होता. तो गेला 9 ऑगस्ट 2024 ला. वाडा आंदोलन झालं 7 जानेवारी 2025 ला. कर्जमाफी करिता रंगपंचमी रस्ते रंगून आंदोलन केलं 14 मार्च 2025 ला. रायगड येथे 3 दिवस उपाशी बसलोय रायगडला, तेव्हा मुख्यमंत्र्यांना बैठक लावली. रायगडचं आंदोलन आमचं 21 मार्च 2025चं. मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक झाली 7 एप्रिल 2025 ला. आमदाराच्या घरासमोर टेमा आंदोलन गेलं 11 एप्रिल 2025 ला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेच्या घरासमोर मी गेलो होतो. आम्ही आणून ठेवलं ते माणिकराव कोकाटेंना, कृषी मंत्र्याला. हे साले सगळे झोपले होते. तेव्हा ते आंदोलन केलं 17 एप्रिल 2025 ला. रक्तदान करून नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या समोर घरासमोर आंदोलन केलं. ते केलं 14 मे 2025 ला. गुरुकुल मोजरीला 8 दिवस आम्ही आंदोलन केलं. ते 8 जून अन्नत्याग आंदोलन 2025 ला. 8 दिवस उपाशी राहिलो, पाण्यावर राहिलोय. काही वाटत नाही तुम्हाला? उठलं का मॅनेज झाला, पैसे घेतले, चॉकलेट दिलं, फसवलं. मग तुम्हाला कोण काढवलं रे सालेव आंदोलन करायला? करा ना आंदोलन. आम्ही जिथं फसलो ना तिथून तुम्ही आंदोलन सुरू करा. बोलायला काय जातंय? करायला ना मर्द पाहिजे असतं. ना मर्दाची अवलाद आंदोलन करू शकत नाही. आणि नंतर आम्ही पाहतोय चंद्रकांत बावनकुळेनं बैठक घेतली. भरत शेठ गोगावलेनं याचा प्रस्ताव तयार झाला पेरणी ते कापणीपर्यंतचा. त्याला कॅबिनेट आता मंजुरापर्यंत समोर जाईल. दुसरा चंद्रकांत बावनकुळेनं पुन्हा एक बैठक घेतली. 7-12 कोरा यात्रा काढला, ते पैदल फिरलो. आणि महाएल्गार मोर्चा 27 ऑक्टोबरला केला. काही लोक म्हणतात दुसरे आंदोलन होऊ नये म्हणून बच्चू कडून आंदोलन वेळेवर केलं. एक पत्रकार आहे मुंबईचा, त्याला भेटणार आम्ही. 2 दिवसात आंदोलन केलं आणि 3ऱ्या दिवसात बैठक लावली. अरे हराम करा, वास थोडं, पाय थोडं. आणि तुमच्यामुळं आमचं आयुष्य जर बर्बाद होत असेल, चुकीचे आरोप करू. चुकीचे आरोप करताय, कोणाची जिंदगी तुम्ही दावावर लावताय, आयुष्य दावावर लावताय. छापला त्यांनी न्यूज करायला काही वेळ लागत नाही, पण कोणाचं आयुष्य जर पणाला लागत असेल तर कोण सोडणार आहे? कोण सोडणार आहे कोणाला? एवढं सोपं नाहीये. अशा पद्धतीने जर तुम्ही उधळपट्टी करत असाल आमची, तर आम्ही सोडणार नाही. आणि मग आम्हाला परीक्षा द्यायची वेळ आली, हेच खरं तर चुकीचं आहे. आम्ही पाहतोय आहे का या सगळ्या याच्यामध्ये कोणाला वाटतं ना आता आम्ही फसलो, आंदोलनासाठी अधिक मुद्दे देतो त्यांना. जे म्हणतं ना आमच्यावर आरोप करताय ना, मग आंदोलनासाठी आता मुद्दे आहे. अजूनही सोयाबीन कापूस मक्याची खरेदी झाली नाही सुरू. मुख्यमंत्र्यांना आमच्या बैठकीत आश्वासन दिलं, काय सुरू झाली नाही. आणि ज्यांना विकली त्याला हमी भाव भेटत नाही, त्याच्यासाठी आंदोलन करा ना बाबा. तुम्ही कॉमेंट्स करणाऱ्यांनी गावागावात उपोषणाला बसा. उद्या एकदा जंग, आम्ही होतो तुमच्यात सहभागी. काय हरकत आहे? तुम्हाला मुद्दे देतो अधिक. हमी भावाच्या खाली ज्यांनी सोयाबीन विकली त्याला पण आम्ही भावांतर योजना लागू केली पाहिजे. हमी भाव जो काढला जातो तो चुकीचा काढला जातोय, त्याच्यासाठी तुम्ही लढले पाहिजे. बच्चू कडून आणि त्या आमच्या सगळ्या नेत्यांनीच थोडा ठेका घेतलाय. तुम्ही रस्त्यावर या. स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी अजून करत नाही. काँग्रेसच्या काळापासून सुरू झालेला स्वामीनाथन आता 8वा वेतन आयोग मंजूर केला सरकारनं बिहारची निवडणूक पाहून. मग स्वामीनाथन का मंजूर होत नाही?
त्यासाठी आम्ही का लढत नाही, हे प्रश्न आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याचं आंदोलन करता येईल तुम्हाला, करा, आम्ही सोबत राहू, बिनधास्त सोबत राहू, काही वांधा नाही. आता राहिला प्रश्न या आंदोलनातली तारीख. पहिले तर काय, पहिले काय म्हणतोय तुम्ही, इकडून तिकडे जायला नाही पाहिजे. तुला असं वाटतं, आम्ही 27 पासून आंदोलन सुरू केलं, 27, 28, 29 निघाला, 3 दिवस आंदोलन चाललं. आमचा आग्रह काय होता, पहिल्या मिटिंगला आम्ही मुंबईला गेलो काय तर नाही गेलो, आम्ही नागपूरला बोलवायचा आग्रह होता. पण ताणून ताणून फुटणार, सरती शेवटी आलेला पाऊस सगळ्यात मोठं संकट ठरलं आमच्यासाठी, सगळ्यात मोठं. धो पाऊस आला. तुमचं असं म्हणणं आहे का तुम्ही घरी बसून, तुम्ही त्या पावसातही राहिले पाहिजे होतं, तुम्ही रेल रोको करायला पाहिजे होतं, तुम्ही छातीवर गोळ्या घ्यायला पाहिजे होतंय, काही करायला पाहिजे होतंय, तुम्ही पाहिजे होतंय, तरी आंदोलन सोडायला नाही पाहिजे होतं. वा, घरी बसून सोपं आहे हे सगळं. या आंदोलनातली हे उपलब्धी आहे का स्वतः साधा एक डाक पण, साधी खरूच पण नाही आली कोणाला, हे यशस्वी नाही आहे. 1.5 वर्षाचं आंदोलन झालं, 700 लोक पंजाबमध्ये मरण पावले. आंदोलनाच्या यशासोबत अपयशाची किनार आहे. आमच्या आंदोलनाचं एक खरूच लागलं नाही, हे संपूर्ण यशस्वीची खऱ्या अर्थानं ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. खरूच म्हणजे तुमचं असा आंदोलन 500, आम्ही जर पाहिलं तर जसा कोर्टाचा आदेश आला, तो कोर्टाचा आदेश आल्यावर आम्ही ठरवलं जेल भरो करू. 10-15% लोक गेले, उरलेल्याच्या 2-3 हजार लोक राहिले. पाऊस धो सुरू झाला, चर्चा सुरू असताना तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही पाहिलं तिथं दाखवा. आमचा मीडिया, आमचे लोक थोडे कमी पडून आले रे, हे सगळं दाखवाले, कारण सगळ्या आमच्या विरोधात उलट्या बातम्या सुरू केलेल्या. गावागावात कसा बच्चूकडू बदनाम होईल, आंदोलन करायच्या लायकीचाच ठेवायचा नाही याला, म्हणजे कोणी बोलणारच राहणार नाही, ही मानसिकता काही पक्षानं करून ठेवलेली आहे. काय अवस्था होती तिथली. सकाळी जेव्हा आम्ही उठलो, आम्ही अजूनही तरी झालं तयार नव्हतं. जेव्हा 30 तारखेची सकाळ आली, म्हटलं आपण सकाळी पाहू, आंदोलकाची संख्या जर कदाचित वाढली तर पुन्हा रेटू. पण 300, 400, 500, 700 लोक उठले होते. आंदोलन रात्रभर जागत आम्ही मंगल कार्यालयात शिफ्ट केलं, तुम्हाला माहित असेल. काही लोक आंध्र निवासमध्ये ठेवले. मग तुमचं असं म्हणणं आहे का धो पावसामध्ये कोण टिकलं. काही पण लावली जीप टाळूला लागले बोलायला, अशा पद्धतीचं आम्हाला जर कोण आंदोलन करायची, आमची पण मानसिकता नाही. एवढा संताप येत आहे, असं वाटतं घरचे पण म्हणत आहे की तुम्ही कशालाच करायचं काम.